नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. आज आपला जे काही आरआरबी पीओ आणि आरआरबी क्लरिकल साठी जे काही आपली सिरीज सुरू आहे त्याचा 8वा दिवस आहे कंटिन्युअसली. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे जे काही सिरीज आहे त्याचा फायदा होत असेल आणि याच्यातून तुम्हाला जे काही नवीन नवीन गोष्टी आहेत एक्झाम रिलेटेड ते शिकायला भेटत असतील. ठीक आहे. तर तुमचे जे काही फीडबॅक्स असतील ते कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा आपलं जे काही बालक अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे तिथे पण तुम्ही सांगू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तर आज 8वा दिवस आहे, आपण सुरू करू जास्त वेळ न घेता. ठीक आहे. तर बघा, इनइक्वॅलिटीज आहे. इनइक्वॅलिटीज तर तुम्ही म्हणसाल की रोजच बदल, रोजच इनइक्वॅलिटीज, रोजच हे तेन, रोजच डेली ते चालू आहे. सर सो कसं आहे माहितीये का, आपलं जे काही म्हणजे तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं तुम्हाला असं रिव्हिजन म्हणजे इथून भेटून जाणार आहे, असं तुम्हाला हे होऊन जाणार आहे की म्हणजे तुमचा कोणता टॉपिक एकतर राहिला नाही पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या डोळ्याच्या पुढून एवढी वेळेस गेली पाहिजे की तुम्हाला असं एक्झाम मध्ये गेल्यानंतर असं नाही वाटलं पाहिजे अरे हे नवीन आहे आपल्यासाठी काहीतरी. ठीक आहे. सो त्याच्यासाठी ही रिपिटेशन. ओके. रिपिटेशन म्हणजे तुम्हाला कालचा प्रश्न आज भेटतोय का नाही आणि कालचा जो पॅटर्न आहे तो पण आज तुम्हाला फायनल नाही भेटणार. ठीक आहे. तर बघा काय आहे इनइक्वॅलिटीज मध्ये. तर जे काही इनइक्वॅलिटीज असतात यांचे जे काही हे असतात कसं सॉल्व्ह करायचं हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. आय होप तुम्ही ते पाहून येत असाल. ठीक आहे. तर बघा काय म्हणलं इथं, यांचं म्हणणं असं आहे की डी कडून ए कडे जायचंय. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात काय ठेवायचं, ओपन ओपन गेट कुठून आहे, म्हणजे इकडून आहे का इकडून आहे. जिकडून ओपन आहे तो जो काही घराचा दरवाजा आहे जिकडून ओपन आहे तिकडून त्या कंडिशनला घ्यायचं आपण. मग बघा इकडं आता डी कडून ए कडे जायचंय, पण काय कंडिशन आहे यांची की प्रत्येक घरातून यांना जाते वेळी पाय पुसून जायचंय. ठीक आहे. हे बेसिक तुम्हाला माहिती. मग आता डी आणि ए ला हुडकायचं. डी आणि ए कुठं आहे, सो डी इथं आहे आणि ए इथं आहे. मग लावा त्याचे हे जे काही हे असतील कुठं कुठं जाऊ शकतो ते बघा. कॉमन फॅक्टर काय काय आहेत त्यांच्यामध्ये. हा तर आता डी इकडे पण आहे, एक तर डी इकडे पण आहे, सो इकडून पण जाऊ शकतो इकडे. मग बघा इथं इज इक्वल टू आहे म्हणजे इथं पाय पुसायची गरज आहे, सो जाऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. डी कडून पी कडे आला, पी कडून एफ कडे आला, पण पाय पुसून आला का, हो आला. एफ कडून ए कडे आला, एफ कडून ए कडे आला, पाय पुसून आला का, हो, तो 100% आला. सो जे काही आपलं पहिलं कन्क्लुजन आहे त्याचा आन्सर काय असणार आहे, बरोबर आहे ते. ठीक आहे. हा आता बघा नेक्स्ट आहे, आता बी कडून एफ कडं पण कसं पाय पुसून जायचंय. बीच्या घरातून एफ कडे जायचंय, पण एफ ची कंडिशन काय, तू जे काही पाय आहेत तुझे स्वच्छ घेऊन यायचं घरामध्ये. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तर बघा मग बी कडून सी कडे जाते, सी कडून डी कडे जाते, पाय पुसून जाते त्याचे पण, आणि इथं डी कडून ई कडे जाते, पाय पुसून जाते, हो ऑब्व्हियसली जाते. मग आता इकडे कॉमन काय आहे, तर सी कडून डी कडे आलं होतं, मग परत डी कडून पी कडे आलं, पी कडून एफ कडे आलं, पण प्रत्येक ठिकाणाहून पाय पुसून आले का, सो आलंय. सो जे काही ऑप्शन आपलं सेकंड आहे ते बरोबर. तर याचं फायनल आन्सर काय असणार, बोथ 1 and 2 फॉलो, ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल जे काही ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ची कंडिशन काय असते ते. आता नेक्स्ट बघा, आता याच्यामध्ये काय असतं माहितीये का, आता ई इज इक्वल टू आहे, तर आपल्याला हे जे काही इज इक्वल टू ची कंडिशन असते याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला इज इक्वल टू पाहिजे. तिथं असं नाही पाहिजे कुठं असं आहे कुठं असं आहे कुठं असं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जरी असं असलं काही बरोबर असणार आहे का, तर नाही, फक्त प्रत्येक ठिकाणी असं पाहिजे इज इक्वल टू जर असेल तर. ठीक आहे. तर मग बघू इज इक्वल टू आता काय, क्यू इज इक्वल टू बी, म्हणजे क्यू हा बीच्या घराला किंवा बी हा क्यूच्या घराला डायरेक्ट जाऊ शकतो का बघायचं. क्यू आणि बी कुठे इथं आहे, क्यू कडून बी कडे जायचे. आता क्यू ला पण यू न दरवाजा बंद केलाय आणि बी ला पण येणं दरवाजा बंद केले, म्हणजे दोघं एकमेकाकडे जाऊ शकतात का, तर नाही. सो आन्सर इज रॉंग. ओके. आता नेक्स्ट बघा, ए कडून येस कडे जायचे, ए कडून येस कडे जायचंय, पण प्रत्येक ठिकाणाहून पाय पुसून जायचंय, आपली हे कंडिशन. ठीक आहे. तर बघा आता ए कडून बी कडे जातं, पण इकडे कॉमन जो काही आहे इकडे बी नाही, मग ए कडून यू कडे येतं, पाय पुसूनच येतं, काही प्रॉब्लेम नाही. हा इकडे एक कॉमन आहे यू, मग यू कडून इकडे जाऊ शकतो, मग यू कडून टी कडे जातो, पाय पुसून जातो, हो ऑब्व्हियसली जातो. मग टी कडून येस कडे जातो, जातो पण पाय पुसतो का इथं, नाही, डायरेक्ट जातो, मग येस न त्याला घराच्या बाहेर काढलं, म्हणून हे जे काही कंडिशन आहे ही रॉंग. सो आपला आन्सर काय असणार, निदर 1 nor 2. आय होप तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला हे पण माहिती असेल की इदर ऑर ची कंडिशन काय असते, माहिती असेल इन द सेन्स की आपण जे काही बॅकचे व्हिडिओ आहेत, लेक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितले की इदर ऑर ची कंडिशन काय असते, निदर नॉर कधी घ्यायचं. ठीक आहे.
आय होप तुम्ही ते पाहिलं असाल. ओके, म्हणून आता तुम्हाला काही ते जे काही आहे गोष्टी ते अवघड जाणार नाही. तर नेक्स्ट बघा, हे तुम्ही पॉज करून सॉल्व्ह केला असाल. ठीक आहे, जे काही नवीन स्टुडंट्स आहेत त्यांचा थोडा फीडबॅक द्या, म्हणजे आम्हाला कळून जाईल की नेक्स्ट आपल्याला काय काय त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करता येईल, किंवा तुम्हाला या जी गोष्टी आहेत ह्या हार्ड जात आहेत, सोप्या जात आहेत, हे कळू द्या. म्हणजे आम्हाला त्याच्यानुसार पुढलं जे काही आपलं टाइम टेबल आहे ते ठरवता येईल. ठीक आहे, तर बघा काय म्हणलंय, पझल आहे 8 पर्सनचा आहे, लिव्हिंग 8 स्टोरी बिल्डिंग. 8 जणांचा पझल आहे, 8 स्टोरी बिल्डिंग आहे, आणि लोअर मस्ट फ्लोअर बघायचं, बॉटम मस्ट फ्लोअर इज नंबर 1. ठीक आहे, तर सुरू करायचं आपण जास्त वेळ न घेता. 8 7 6 5, पुन्हा इथं 4, इथं 3, इथं 2 1. ठीक. तर बघा, हे जे काय 8 स्टोरी बिल्डिंगचं पझल आहे त्याच्यामध्ये नंतर काय दिलंय, मग त्यांचं म्हणणं काय आहे, तर बघा, ओनली 1 पर्सन लिव्ज ऑन इच फ्लोअर. ठीक आहे, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट बघा, एफ लिव्स 3 फ्लोअर्स अबोव जी, बट जे काही जी हू लिव्स ऑन एन इवन नंबर फ्लोअर, जी हा इवन नंबरला आहे, पण एफ त्याच्यापेक्षा 3 फ्लोअर्स अबोव आहे, म्हणजे त्या दोघांमध्ये 2 जण आहेत. आता बघा, इथं काय असतं या शब्दाचा महत्व, म्हणजे तुम्हाला माहिती आहे ऑब्व्हियसली, आपण पाठीमागे पण सांगितलंय, इथं अबो आहे. आता एफ लिव्ज 3 फ्लोअर्स अबो, 2 फ्लोअर्स अबो, 4 फ्लोअर्स अबो, अवे, असे जर शब्द असतील, अबो और अवे, अवे, अबो और अवे, असे जर शब्द असतील, आणि त्याच्यामध्ये जर म्हणलं असेल लिव्ज किती बाबा 3 जण आहेत, 5 जण आहेत, एफ लिव्स 3 फ्लोअर्स अबो और अवे असा जर शब्द असेल, अवे और अबो, आणि ते 3 4 2 1 असं जर काही असेल, तर त्याचं काहीच नाही मतलब, -1 करायचं आणि त्याच्यामधले फ्लोअर किंवा जे काही माणसं आहेत तेवढे घ्यायचं. इथं जर बिटवीन असेल, या अबोच्या जागी जर बिटवीन असलं असतं, बिटवीन, तर एफ लिव्स असं, मग त्याची जी काही रचना आहे अशी नाही राहणार, याच्या जागी असणार एफ अँड जी मध्ये, एफ अँड ती काय 3 पर्सन्स लिव्ज बिटवीन 3 फ्लोअर्स आर देअर इन एफ एन जी. बिटवीन जर शब्द असेल त्या दोघांमध्ये, तर तिथं काय घ्यायचं, जेवढे काही तुम्हाला फ्लोअर्स किंवा जे काही पर्सन्स आहेत ते दिलेले आहेत ते घ्यायचं. ठीक आहे, आणि फक्त अबो और अवे असेल तर -1 करून घ्यायचं. पण नीट, लिव्ज अवे और अबो असेल तर, बाकी असेल तर नाही. ठीक आहे, फक्त लक्ष द्यायचं तेवढं. ओके, तर मग बघा, जो काही जी आहे हा इव्हन नंबरला आहे, आणि एफ हा 3 फ्लोअर्स अबो, म्हणजे त्या दोघांमध्ये 2 जण असणार, -1 केलं. आता इथं जी आहे 1 2, एफ इथे येऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे जी इथे, इव्हन नंबर 1 2, एफ इथे येणार. आता जी 6 नंबरला बसतो का, बसणार, पण जो काही एफ आहे त्याच्यामध्ये जे काही आहेत, हे एफ हा 3 फ्लोअर्स अवे पाहिजे, 3 फ्लोअर्स अबोव पाहिजे, म्हणून तिथं वर जो काही आहे त्या दोघांमध्ये 2 फ्लोअर येऊ शकतात का नाही, म्हणून 2 कंडिशन होणार. ठीक आहे, नेक्स्ट आहे ॲज मेनी पर्सन्स लिव्ज बिलो जी ॲज सेम ॲज अबो डी. आता जीच्या खाली किती आहेत, 1 जण आहे, मग डीच्या वर किती येणार, 1 जण येणार. ठीक आहे, आता जीच्या खाली किती आहेत, 1 2 3, 3 जण आहेत, मग डीच्या वर किती येणार, 3 जण येणार, ऑब्व्हियसली डी इथे येणार. ठीक आहे, 1 2 3. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला. आता नेक्स्ट आहे एच लिव्ज इमिजिएटली अबो ई. आता एच जो आहे हा इमिजिएटली अबो ई आहे म्हणते. हा, मग बघा काय म्हणतंय, एच हा इमिजिएटली अबो ई आहे, मग एच ची इथे एकच कंडिशन आहे पहिल्या ह्याच्यानुसार, एच इथे येणार, ई इथे येणार. का, कारण इमिजिएटली अबो म्हणण्यासाठी 2 जे काही आपले फ्लोअर्स आहेत ते रिकामे पाहिजे, आणि पहिल्या कंडिशन मध्ये एकाच ठिकाणी आहेत, पण सेकंड कंडिशन मध्ये 2 कंडिशन होऊ शकतात. सो सेकंडला आपण डायरेक्टली घ्यायला नाही, त्याला तसंच ठेवायचं. हा, आता नेक्स्ट आहे बघा, इथं बघा, सी लिव्ज अबो ई, सी लिव्ज अबो ई बट बिलो ए. आता सी जो आहे हा अबो ई आहे, ईच्या वर आहे सी, पण एच्या बिलो आहे, बट बिलो ए. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, असू द्या.
आता बघा नेक्स्ट आहे, ऍज मेनी पर्सन्स लिव्ह बिटवीन एफ अँड डी. ऍज मेनी पर्सन्स लिव्ह बिटवीन एफ अँड डी इज सेम ॲज ए अँड बी. ए लिव्स अबो बी, बी हू लिव्स अबो ए, अशी कंडिशन आहे. मग इथं सांगा मला, आता एफ अँड डी मध्ये किती जण आहेत? एक जण आहे. एक जण आहे. मग आता बी आणि ए मध्ये किती पाहिजे? एक जण पाहिजे. म्हणजे जो काही हा ए आहे याच्यात आणि बी मध्ये एक जण पाहिजे. एक जण बसू शकतो का? नाही. पहिली कंडिशन जी आहे ही रॉंग असणार. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. आता नेक्स्ट बघा, म्हणजे सेकंड कंडिशन नुसार हे पझल बसतं का ते बघा. आता बघा, एच लिव्स इमिजिएटली अबो ई. आता एच लिव्स इमिजिएटली अबो ई. आता समजा जर इथं एच घेतलं आणि इथं ई घेतलं, 2 नंबरला काय येणार नाही हे पण सांगतो, टेन्शन नका घेऊ. एच आणि ई मध्ये कोणच नाही, म्हणजे एच लिव्स इमिजिएटली अबो ई. ओके, असं आहे. ठीक आहे. एच लिव्स इमिजिएट, सॉरी एच येईल, काही फरक पडणार नाही. ठीक आहे. हा जो काही एच आहे हा इमिजिएटली अबो ई आहे. फक्त तुम्ही पण लक्ष देऊन पझलला सॉल्व्ह करत जावा. ठीक आहे. आता बघा, सी लिव्स अबो ई. आता सी लिव्स अबो ई म्हणले, सी लिव्स अबो ई बट बिलो ए. ए हा इथे येणार 6 नंबरला. का? 8 नंबरला काय येणार नाही, कारण नेक्स्ट कंडिशन काय आपली, बी हू लिव्स अबो ए. बी जो आहे हा एच्या वर आहे, म्हणून जो काही ए आहे हा खाली येणार. मग नेक्स्ट काय कंडिशन आहे, ऍज मेनी पर्सन सिट बिटवीन एफ अँड डी. आता एफ अँड डी मध्ये इथे किती येतं? एफ अँड डी मध्ये ऑब्विसली एक जण असणार. इथं हा एक जण. ठीक आहे. मग ए आणि बी मध्ये सॉरी एक जण पाहिजे आणि बी हा एच्या वर पाहिजे. मग उरली जागा कुठली? एक, इथलीच. हे समजलं तुम्हाला? सो हे सोल्युशन आहे, बी एफ ए डी जी एच आणि ई. आता बघा, जर समजा एच ला इथे घेतला सीच्या जागी आणि इथे ई ला घेतला असतं, तर काय फरक पडला असं माहितीये का? इथं सी ला घ्यावं लागलं असतं आपल्याला, इथं सी ला घ्यावं लागलं असतं आणि सीच्या वर ए घ्यावं लागलं असतं. पण बी आणि ए मध्ये एक जण पाहिजे होता आणि जो काही बी आहे हा एच्या वर आहे ऑलरेडी, म्हणून ही कंडिशन रॉंग झाला असती. एच हा 2 नंबरला का नाही आला हे समजलं तुम्हाला? आय होप समजलं असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता जे काही हे आहे ब्लड रिलेशनचं जर तुम्हाला सांगितलेलंच आहे की नियरेस्ट रिलेशन घ्यायचं. ठीक आहे. काय घ्यायचं, कसं घ्यायचं हे तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, आता देर आर 7 पर्सन्स आहेत म्हटलं एका फॅमिलीमध्ये अँड नो सिंगल पॅरेंट इन द फॅमिली. याचा सिंपल मतलब असा असतो की ज्यांचं कुणाचं लग्न झालेलं आहे, म्हणजे ज्यांना कुणाला मुलगा आहे, त्यांचं जे काही कपल्स आहेत ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे जिवंत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे सिंगल पॅरेंट कोण नाही, आई किंवा वडीलच फक्त आहेत असं नाही तिथे. ठीक आहे. दोन्ही पण आहेत, आई आणि वडील. ठीक आहे. तर बघा, नेक्स्ट सुरू करू. यू इज ओनली डॉटर ऑफ क्यू. ब्लड रिलेशन सॉल्व्ह करताना ना हे ओनली शब्दावर लक्ष ठेवायचं. ओनली एवढं म्हणजे त्यानं तुमचं हे कन्फ्युज करून टाकतं ना तुम्हाला. यू इज द ओनली डॉटर ऑफ क्यू. मग यू जो आहे हा क्यूची ओनली डॉटर आहे. मग याचा मतलब असं झालं का, क्यूला दुसरे जे काही ओनली तिथं दिले म्हणून क्यूला दुसरे काही जे काही मुलं बाळ आहेत ते होऊ शकत नाही, म्हणजे नसतील का, तर असा मतलब नसतो. यूला फक्त एक मुलगी आहे. मग त्यांना सन असू शकतो, म्हणजे मुलगा असू शकतो. देर आर म्हणजे हे मुलगा असू शकतो, पण जे काही दुसरे मुलं बाळ असणार आहेत ते मुलगी नसणार आहे. त्याच्यामधले जे बाकीचे आहेत ते मुलगाच असणार आहे. ठीक आहे. इथे नेक्स्ट दिले बघा, क्यू हू हॅज 3 चिल्ड्रन्स. क्यूला 3 जण आहेत म्हणलंय. ठीक आहे, असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. ओके, हे असं आपण घेऊ, म्हणजे एक जण इकडे बसणार आणि एक जण इथे बसणार. ठीक. आता बघा, नेक्स्ट आहे डब्ल्यू इज द ओनली सिस्टर इन लॉ ऑफ यू. आता डब्ल्यू जी आहे ही ओनली सिस्टर इन लॉ आहे, म्हणजे ह्यांच्यातलं फक्त एकाचं लग्न झालं, म्हणून आपण शेवटचा जो आहे हा याचं लग्न लावून घेऊ आणि ही डब्ल्यू जी आहे यांची सिस्टर इन लॉ. तुम्हाला पहिलं सांगितलंय नियरेस्ट रिलेशन घ्यायचं, म्हणजेच ठीक आहे. आता भावाचं लग्न लावलं याच्या, डब्ल्यू इज द ओनली सिस्टर इन लॉ ऑफ यू. ठीक आहे, म्हणजे यांच्या हे केलं. हा, आता नेक्स्ट आहे पी इज द ग्रँडफादर ऑफ यस. पी इज द ग्रँडफादर ऑफ यस. आता पी जो आहे हा यसचा ग्रँडफादर आहे. ठीक आहे. मग
पी इथे येणार आहे ऑब्व्हियसली. 7 जण आहेत ऑलरेडी. तुम्ही बघा 1 2 समजा 1 2 3 4 5 6 आणि 7 यांचा सन असणार आहे तो. पी इज अ ग्रँडफादर ऑफ सॉरी येस हा ग्रँडफादर आहे म्हणलं. आणि हे कारण 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे बरोबर आहे. येस हुज फादर इज व्हीज ब्रदर. येस हुज फादर इज व्हीज ब्रदर. आता याचा जो कोणी फादर आहे हा व्हीचा भाऊ असेल म्हणजेच इकडं व्ही येणार आहे. आणि हा जो काही फादर आहे यांचा यसचा जो काही उरलेला फादर आहे PQRSTUR हा व्हीचा हे असणार आहे काय मुलगा असणार आहे. आता ला आपण यूचं का लग्न लावाने याच्यामध्ये कारण कसं असतं माहितीये का हे सोल्युशन आहे आपलं ठीक आहे ते जाऊ द्या. तुम्हाला नेक्स्ट सांगतोय. तुम्हाला मी सांगितलं होतं की जे काही नियरेस्ट रिलेशन आहे ते घ्यायचं. पण इथं विषय काय माहितीये का हे पण लक्षात ठेवायचं की आता क्यूला मुलं आहेत 3 ऑलरेडी मुलं आहेत क्यूला. आणि आपल्या कंडिशननुसार जे काही पॅरेंट्स आहेत ते सिंगल पॅरेंट्स नाहीत म्हणून वाढवायचं नाही गोष्टी. आता क्यूला 3 मुलं आहेत म्हणजेच क्यू मधल्याच कुणाच तर लग्न लावावं लागतं त्या तिघांपैकी एकाचं. आणि ची सिस्टर इन लॉ आहे डब्ल्यू ही ची सिस्टर इन लॉ आहे लक्षात ठेवा. मग इकडे गोष्टी वाढवायचं नाही. ऑलरेडी इकडे तुम्हाला दिलेले आहेत जवळपास 3 ऑलरेडी दिले म्हणजे त्या दोघातच घोळ करायचा. आता ला जर सिस्टर इन लॉ घेतला सांगतो तुम्हाला ला जर सिस्टर इन लॉ घेतला असतो सिस्टर इन लॉ कशी की यूचं लग्न झाले कोणासोबत तर त्याची एक बहीण आहे असं जर दाखवलं असतं. विचार करा इकडले हे ऑलरेडी 3 बंधू आहेत ती 2 तिकडले 2 झाले हे 5 आणि 2 7 इथं 3 आणि 2 5 इथं झाले. क्यू आणि पी हे 7 झाले. आणि आता जो काही यूचा जो काही हे आहे पती आहेत त्यांना पण पॅरेंट्स पाहिजे ती दोघं झाले 9 झाले. आणि हा मुलगा एक मुलगा जो काही मुलगी असेल हा एक म्हणजे 10 जण झाले इथं. म्हणून ला नाही घेतले इकडे समजलं तुम्हाला. ला का नाही घेतलं म्हणजे इकडे गोष्टी वाढणार होत्या आपल्याला वाढवायचे नव्हते. आपल्याला जे काही जवळ होतं जवळपास रिलेशन आपल्याला सापडलं आणि ते पण त्या कंडिशनला फॉलो करणार होतं ठीक आहे त्याच्यामुळे आपण इकडे घेतलं. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. याच्यात काही डाऊट्स असेल तर मी सांगू शकतो तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही कमेंट बॉक्समध्ये कळवा. हा आता नेक्स्ट आहे पझल. काय म्हणले बघा काय म्हणणं आहे. आता 7 एक्झाम्स आहेत म्हणले एवढं फिजिक्स केमिस्ट्री तमिळ बॉटनी मॅथ्स ठीक आहे. आणि हे जे काही म्हणजे हे जे काही झाले ते 7 days मध्ये आहेत. हे एक्झाम आता मंडे टू संडे ठीक आहे म्हणजे संडेला पण एक्झाम झाले. आणि ओनली 1 एक्झाम वॉज हेल्ड इन इच डे. आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक दिवशी एक एक्झाम झालेली आहे. मग बघा डेज घेते वेळी ना त्यांनी दिलेत तसे घ्यायचं म्हणजे स्टार्टिंग कुठून झाले इधर संडे पासून होऊ शकते और मंडे पासून होऊ शकते और त्यांच्या मनावर ट्युजडे पासून आठवडा करू शकतात त्यांनी जे दिलं ते घ्यायचं ठीक आहे. मग इथं बघा आता मंडे टू संडे आहे म्हणून डायरेक्टली मंडे संडे घ्यायचं. मंडे ट्युजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे आणि संडे ठीक आहे ओके. हा फक्त एक्झाम्स आहेत त्यांच्यासोबत म्हणजे कोण एक्झाम दिले ते नाही ठीक आहे असू द्या. सॅटरडे अँड दिस इज संडे ठीक ओके. तर बघा आता मंडे टू संडे आपलं झालं म्हणजे जेने दिलं तशा त्याच्यानुसार. आता मग डायरेक्ट सुरू करू आपण. काय म्हणले ओनली 3 एक्झाम्स वर हेल्ड बिटवीन इंग्लिश अँड तमिळ बट बोथ द एक्झाम्स वर हेल्ड नीदर ऑन मंडे नॉर ऑन संडे. आता जे काही इंग्लिश अँड तमिळ आहे हे इंग्लिश अँड तमिळ हे मंडेला पण नाहीत आणि संडेला पण नाहीत. इंग्लिश अँड तमिळ ठीक आहे हे मंडेला पण संडेला पण नाहीत पण त्या दोघांमध्ये 3 जण आहेत. आता ठीक आहे इंग्लिश अँड तमिळ द इंग्लिश तमिळ अगोदर कोण आहे आपल्याला दिलं नाही ठीक आहे असू द्या. नेक्स्ट आहे ओनली 1 एक्झाम वर हेल्ड बिटवीन तमिळ अँड केमिस्ट्री. आता तमिळ आणि केमिस्ट्री मध्ये फक्त 1 जण आहे म्हटलं. तमिळ अँड केमिस्ट्री मध्ये 1 जण आहे असू द्या काय प्रॉब्लेम नाही. हा नेक्स्ट आहे तमिळ आणि केमिस्ट्री झाला.
केमिस्ट्री विच वॉज हेल्ड इमिजिएटली आफ्टर झुलॉजी. आता केमिस्ट्री त्यानंतर विच लागले. आता हे विच जे आहे हे तमिळला येणार आहे का केमिस्ट्रीला येणार आहे हे कशावरून ठरवायचं. तर जे काही विच असतं, हु असतं, जे काही क्वेश्चन टॅग असतात ते नियरेस्ट जे आहे, नियरेस्ट त्याच्या लागून त्याला जे आहे कॉमा देऊन किंवा न कॉमा देऊन जे काही नियरेस्ट आहे त्याला येणार. आणि त्या जागी जर अँड असलं असतं, ऑर असलं असतं, सॉरी अँडच असणार आहे तिथं, अँड जर असलं असतं तर ते येणार जो काही फर्स्ट वाला पर्सन आहे, म्हणजे जे काही फर्स्ट वाला हे आहे, म्हणजे या दोघांमध्ये कोण झाला फर्स्ट वाला, तमिळ. तर अँड जर असलं असतं तर हे तमिळला आलं असतं. विच आहे म्हणून केमिस्ट्रीला. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. हा, नेक्स्ट आहे केमिस्ट्री विच इज इमिजिएटली आफ्टर झुलॉजी. आता झुलॉजी आहे त्याच्या इमिजिएटली आफ्टर केमिस्ट्री आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे फिजिक्स 2 days बिफोर झुलॉजी मध्ये. आता जो काही फिजिक्स आहे, जो काही फिजिक्स आहे 2 days बिफोर, आत्ताच आपण बघितलं बिफोर, आफ्टर, अवे, अवे फ्रॉम, हे जर शब्द असतील तर त्यांचं एक मायनस करायचं आणि एक घ्यायचं. बिटवीन जर असेल तर जेवढे तुम्हाला पर्सन किंवा जे काही हे दिले तर ते घ्यायचं. हा, जेवढं दिले तेवढं. बिटवीन असेल तर अवे, बिफोर, आफ्टर हे जर असेल तर त्या एक मायनस करायचं आणि ते घ्यायचं. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. आता फिजिक्स वॉज एक्झाम हेल्ड इन 2 days बिफोर झुलॉजी, म्हणजे त्या दोघांमध्ये एक जण आहे हे बिफोर. आणखीन असे काही कंडिशन्स असतात, त्याचं पण जसं जसं येईल ते नंतर आपण ते सांगू. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता मॅथ्स एक्झाम वॉज हेल्ड 4 days आफ्टर फिजिक्स म्हणले. आता 4 days आफ्टर फिजिक्स, फिजिक्सच्या 4 days आफ्टर. आता इथं फिजिक्स 4 days आफ्टर म्हणजे त्या दोघांमध्ये तिघ आहेत. ठीक आहे, मॅथ्सची एक्झाम. ओके, फिजिक्स इथं हे व्हायला. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा, ऍटलिस्ट वन एक्झाम हेल्ड बिटवीन इंग्लिश अँड बॉटनी. आता इंग्लिश अँड बॉटनी मध्ये ऍटलिस्ट वन. ठीक आहे, हे झाले आपल्या कंडिशन. आता सुरू करते वेळी कुठून करायचं, सगळ्यात मोठा प्रश्न. फिजिक्स अँड झुलॉजी मध्ये 2 days बिफोर, हा म्हणजे एक जण आहे. फिजिक्स अँड झुलॉजी मध्ये एक जण आहे. ठीक आहे. तर आता सुरू करते वेळी आपण जे काही फिजिक्स आणि मॅथ्स आहेत त्यांचं डायरेक्ट दिलेलं आहे, त्यांच्यानुसार आपण सुरू करू शकतो. म्हणजे त्या कंडिशननुसार होते का बघू आपण. ठीक आहे, नाही झालं तर आपण बाकीच्या जर कंडिशन्स आहेत. इंग्लिश आणि तमिळचं बघू बरं. ठीक आहे, इंग्लिश 1 2 3, तामिळ, तामिळ अँड केमिस्ट्री. ओके, ठीक आहे, आपण इंग्लिश आणि तमिळ पासून करू. कारण काय विषय माहितीये का, इंग्लिश आणि तमिळचं फिक्स कंडिशन होऊ शकते. इधर ट्यूजडेला येऊ शकतात दोघं पण, और सॅटर्डेला, दोघांपैकी एक जण. तर 2 कंडिशन आपण घेऊन बघू. पहिल्यांदा आपण इथे इंग्लिशला घेऊ. त्या दोघांमध्ये 3 जण आहेत, 1 2 3, म्हणून इथं तमिळ घेतलं. परत इथं तमिळ घेतलं म्हणजे तमिळ वर पण येऊ शकतं ना, तमिळ और इंग्लिश. ठीक आहे, ही आपली कंडिशन झाली, पहिली कंडिशन. ठीक आहे, आय होप समजलं असेल. आपण हे करू. आता तमिळ आणि केमिस्ट्रीमध्ये एक जण आहे. आता तमिळ आणि केमिस्ट्रीमध्ये एक जण आहे. आता तमिळ आणि केमिस्ट्रीमध्ये एक जण असल्यानंतर केमिस्ट्री कुठे येणार हो, इथंच येणार. एकच जागा आहे केमिस्ट्रीला, दोन्हीकडे पण एकच जागा आहे केमिस्ट्रीला. कारण इथून पण तमिळ आणि केमिस्ट्रीमध्ये एक जण आहे आणि इथून पण तमिळ आणि केमिस्ट्रीमध्ये एक जण आहे, म्हणून ही कंडिशन झाली. आता नेक्स्ट बघा, जो काही झुलॉजी आहे हा इमिजिएटली आफ्टर केमिस्ट्री आहे. म्हणजे जो काही केमिस्ट्री आहे इमिजिएटली आफ्टर झुलॉजी आहे. मग इथं झुलॉजी कुठे येणार हो, इथे येणार. झुलॉजीला एकच विषय. हा, ही पण कंडिशन झाली. समजलं तुम्हाला. नेक्स्ट बघा, इथं बघा, झुलॉजीच्या एक सोडून बिफोर फिजिक्स आहे. मग फिजिक्स कुठे येणार, वर येणार. तिथेच घेणार होतो मी पण फिजिक्स. ठीक आहे, इथं फिजिक्स. ओके, हे झाली कंडिशन. झुलॉजी आणि फिजिक्सची पण झाली. आता फिजिक्सच्या 3 सोडून नंतर मॅथ्स आहे. आता 3 सोडून नंतर मॅथ्स आहे. बघा कुठे येणार, 1 2 3, इथं मॅथ्स येणार. MAT मॅथ्स. ठीक आहे, ही पण कंडिशन झाली. ठीक आहे, आता उरली काय,
जो काही इंग्लिश अँड बॉटनी आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट एक जण आहे म्हणले. इंग्लिश जो काही इंग्लिश आणि बॉटनी आहे ऍटलिस्ट एक जण. मग बॉटनीच उरलाय, मग बॉटनी इथे येणार आणि इथं बॉटनी इथे येणार. ठीक आहे, ही पण कंडिशन झाली. पण आता याच्यामध्ये म्हणताय तुम्ही काय बाबा दोन्ही आले कंडिशन, मग इथे शेवटची कंडिशन काय म्हणलं तुम्हाला, इंग्लिश अँड बॉटनी जे आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट एक जण आहे. ऍटलिस्ट एक जण आहे. आता सेकंड कंडिशन मध्ये बघा, इथे इंग्लिश आणि इथे बॉटनी आहे, याच्यामध्ये कमीत कमी एक जण तर आहे का, हो नाही. म्हणून ही कंडिशन जी आहे ही रॉंग. आणि जे काही फर्स्ट कंडिशन आहे दिस इज अवर आन्सर. ठीक आहे, फिजिक्स, इंग्लिश, झुलॉजी, केमिस्ट्री, मॅथ्स, समिल अँड बॉटनी. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, आता बघा ह्याला सॉल्व्ह करा तुम्ही. आपण जे काही कोडिंग डिकोडिंग आहे हे पण सांगितले कसं सॉल्व्ह करायचं. आणि जर तुम्हाला काही आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, तर बघा आता कोडिंग जे काही कोडिंग डिकोडिंग आहे त्याला कसं सॉल्व्ह करायचं आपण तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्यांदा जे काही लाईन आहे पुन्हा सेकंड लाईन मध्ये जे काही सेम आहे त्याच्यामधले असं हे करून आपण हे करायचो. सेम नसेल तर इकडे बाहेर लिहायचो. ठीक आहे, तर आपण असं करायचं. तर मग आपण त्याच पद्धतीने जाऊ. ठीक, आता बघा काय म्हणले पहिल्यापासून बघा. प्लेस आहे, आपण पहिल्यांदा जे काही वर्ड्स आहेत त्यांचा आपण हे करून घेतो. नेक्स्ट जे काही कोड्स दिलेले आहेत त्याचा आपण हे करतो, डिकोड करतो. तुम्ही म्हणताल हे खूप जरा टाइम कन्झ्युमिंग वाटते. तुम्हाला सांगतो हे जर आलं प्रीचं जर असेल तर तुम्हाला 1 मिनिटाच्या आत या पद्धतीनं तुम्ही 1 मिनिटाच्या आत हे सॉल्व्ह करू शकता. याचं जे काही सोल्युशन आहे ते. नंतर बाकी क्वेश्चनला तुम्हाला किती वेळ लागेल ते डिपेंड्स ऑन युअर स्पीड. ठीक आहे, क्वेश्चन काय तेच असतात डायरेक्ट, म्हणजे 2-3 मिनिटांमध्ये तुम्ही यांचे जे काही 3-4 क्वेश्चन किंवा मॅक्झिमम 5 जरी क्वेश्चन आले तरी 2-3 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने. नेक्स्ट आहे प्लेस सॅटेलाइट ऑन अर्थ. प्लेस सॅटेलाइट ऑन अर्थ. ऑन अर्थ म्हणले. पहिल्या लाईन ही झाली. आता आपण काय करतो, दुसऱ्या लाईनला आपण हे करून घेतो आणि जे काही सेम आहे ते खाली घेतो. ठीक आहे, आता बघा अर्थ आहे, पहिलाच शब्द जो काही अर्थ आहे सेकंड याचा. मग अर्थला आपण काय करणार, इथं सेम करणार. नेक्स्ट आहे मून ऑन सर्कल. आता मून नाही, मून आपला जो काही वर आहे शब्द आहे का नाही म्हणून मूनला वेगळं लिहिलं. नेक्स्ट आहे ऑन आहे. आता ऑन आहे इथं सेम म्हणून इथं ऑन घेतलं. आणि नेक्स्ट आहे सर्कल. सर्कलला कोणता शब्द आहे का सेम नाही म्हणून इथं सर्कल घेतलं. ठीक आहे, आय होप हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आपण हे करलो. नेक्स्ट आहे बघा सर्कल. थर्ड लाईन बघा, सर्कल ऑर्बिट थ्रू. आता सर्कल आहे इथं, सर्कल आहे म्हणून सर्कलला आपण हे केलं. नेक्स्ट आहे ऑर्बिट. ऑर्बिट थ्रू. ऑर्बिट आहे का आणि थ्रू आहे का नाही, वर सेम जे आहे ते आहेत का नाही म्हणून दोघाला इकडे वेगळं घ्यायचं. इथं ऑर्बिट आणि इथं थ्रू. ठीक आहे, उरला काय सॅटेलाइट. आता सॅटेलाइट आहे का, तो फर्स्ट लाईनला आहे तो म्हणून त्याच्या खाली आपण सेम घेतलं. ठीक आहे, हे तुम्हाला समजत असेल. ओके, काहीच म्हणजे असं काही रॉकेट सायन्स लावायचं नाही तुम्हाला, तिथं मी सेम करून तुम्हाला दाखवतोय. ओके, काय वेगळं करत नाही. हा, आता बघा लास्ट लाईन, मून नेव्हिगेशन गॉन थ्रू. आता मून आहे का, तो आपल्याला मून सेकंड लाईनला दिसत होता, मून आहे. तर नेव्हिगेशन आहे का, वर नाही म्हणून नेव्हिगेशनला इकडे सेपरेट घेतलं. नेव्हिगेशन ओके असू द्या. गॉन थ्रू. आता थ्रू आहे, गॉन आहे का वर आहे का नाही म्हणून गॉन इकडे घेतलं. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, हे जे काही मी रेषा करतोय हे तुम्हाला मारायचे का नाही. ठीक आहे, म्हणून हे फक्त इथं आता बोर्डावर हे लक्षात राहण्यासाठी तुम्हाला सांगतोय की कोणतं कंडिशन कशाची आहे. आता बघा नेक्स्ट आहे जे काही कोड्स आहेत त्याला हे लावायचं, एका रिलेशनशिप मध्ये लावायचं. तर बघा कोड्स मध्ये काय, आता जो आता JO KI पुन्हा LA आणि SI युनिट. ठीक आहे, मग आता ह्याच्यामध्ये पण सेम असणार की खाली तुम्हाला दुसऱ्या लाईन मध्ये जर वर्ड मध्ये जर 2 सेम असतील आणि 2 जर हे नसतील तर इथं पण वर्ड ह्याच्यामध्ये पण सेम असणार. 2च तुम्हाला सेम राहायला पाहिजे आणि 2 तुम्हाला आउटसाईडला पाहिजे. म्हणजे 2च म्हणण्यापेक्षा कोणत्या ठिकाणी 2 असणार, कोणत्या ठिकाणी 1 असणार किंवा कोणत्या ठिकाणी 1 पण नसणार नाही, सेम. ठीक आहे, तर त्या पद्धतीने करायचं. ओके, तर आपण या पहिल्या लाईनला आपण हे केलो, अंडरलाईन केलं. आता नेक्स्ट आहे सेकंड लाईन. सेकंड लाईन मध्ये बघा BP LA. आता LA वर सेम दिसत होता म्हणून इथे LA ला हे गेलं. आता BP त्याच्यावर इथं म्हणजे हे आउटसाईडला, कारण BP जे काही आहे हे वर सेम नाही त्याचं. ओके,
नेक्स्ट आहे एम आय आणि जेओ. आता जेओ जे आहे हे सेम दिसत होतं म्हणून त्याला सेम घ्यायचं. तुम्ही म्हणता सर सिरियल न जायचं का असं? तसं काही नसतं. सेम जर लिहायचं असेल तर सेम, कारण तुम्हाला एम आय हा बाहेरच येणार, तुम्ही अगोदर वाचा त्याला काय नंतर वाचा. ठीक आहे, काय नसतं तसं. ओके, त्याच्यामध्ये फक्त म्हणून इथं एम आय केलं. आता 2 सेम आणि 2 आउटसाइडला आले वरल्या वर्ड नुसार. ओके, नेक्स्ट आहे बघा. नेक्स्ट आपण थर्ड केलं एस आय डीव्ही. आता एस आय आहे वर इथं फर्स्ट लाईनला म्हणून एस आय ला हे केलं. आता डीव्ही आहे का नाही? डीव्ही नाही, डीव्हीला साईडला घेतलं. आता युटी आणि बीपी. बीपी आताच वाचला आपण, बीपी इथं आहे. बीपी कुणाचा आहे झाला? बीपी. पुन्हा युटी इकडे आहे. ओके, असे क्वेश्चन बघून ह्याच्यामध्ये तुमचं बीपी आहे नको व्हायला म्हणून असे ट्रिक्स कामाला येतात. ओके, युटी झालं. ओके, नेक्स्ट आहे बघा जेएस. आता जेएस आहे का वर? नाही, म्हणून जेएस ला इकडे घेतलं. नेक्स्ट आहे एम आय. एम आय होता शब्द वर सेकंड लाईनला म्हणून हे सेम घेतलं. आता डीव्ही. डीव्ही आहे का? हो, ऑब्विसली आहे डीव्ही. उरलं काय एच एम. तुम्ही चॅटिंग करताना करताना ते वाला. सो दिस इज अवर सोल्युशन. ओके, याच्यावरून तुम्हाला मग काही पण क्वेश्चन विचारू दे. क्वेश्चन विचार नाही आपण, मी सांगू. याच्यावरून तुम्हाला काय म्हणजे काही पण क्वेश्चन विचारू शकतो. सांगा थ्रूचा कोड काय? तर थ्रू कुठे बघायचं. थ्रू कुठे बाबा? इथं थर्ड लाईनला आहे आणि त्याचं काय पाहिजे आपल्याला? थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन ही सेम पाहिजे. मग थर्ड लाईन आणि इथं डीव्ही. डीव्हीला जी काही थर्ड लाईन आणि फोर्थ लाईन आहे ती सेम आहे. मग थ्रूचा कोड काय झाला? डीव्ही. नेक्स्ट आहे युटी. युटीच्या खाली कोण आहे का नाही? थर्ड लाईन मधलं. मग थर्ड लाईन मध्ये तसा शब्द हुडकायचा. कुठे आहे? ऑर्बिट. म्हणून युटी जो आहे हा कुणाचा कोड झाला? ऑर्बिटचा. नेक्स्ट आहे नेव्हिगेशन अँड गॉन. आता नेव्हिगेशन अँड गॉन साठी त्यांच्या खाली कोण पण नाही, वर पण कोण नाही, म्हणजे दोघांना सेम नाही. म्हणजे या दोघांचा जो काही कोड आहे इथं जेएस आणि एच एम हा फिक्स येणार नाही. तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल, इफ एच एम इज द कोड फॉर गॉन देन व्हॉट इज द कोड फॉर नेव्हिगेशन. तर काय येणार? जेएस असं तुम्हाला विचारू शकतो. ओके, सो दिस इज अवर कोडिंग डिकोडिंग. आय होप तुम्हाला समजत असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा 8 पर्सन्स आहेत म्हणले आणि हे स्टँडिंग इन अ स्ट्रेट लाईन. ओके, असू द्या, पण ते फेस कुठं करतायत? सच दॅट ऑल ऑफ देम फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ. ठीक आहे, असू दे, काय प्रॉब्लेम नाही. 8 जण आपण असं काढलं. 1 2 3 4 5 6. ठीक आहे, एकच मिनिट. तर बघा 8 जण आहेत आपण असं काढले. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 जण आहेत आणि सगळेजण जे काय आहेत नॉर्थला फेस करतायत म्हणले म्हणून ते आपण नॉर्थला फेस केलेलं काढ. इकडे काढायची काही गरज नाही, इकडे एक एक्स्ट्रा माणूस दिसायचा. ओके, नॉर्थला फेस करतायत सगळेजण म्हणले. मग सुरू करा. काय म्हणले बघा, जी स्टँड सेकंड फ्रॉम वन ऑफ द एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. आता जी एखाद्या एंडला आहे म्हणले, मग पहिल्यांदा आपण इथे घेतलं, मग नेक्स्ट आपण या एक साईडला घेतलं, म्हणजे दोन्ही साईडला होऊ शकतं. पण जी जो आहे हा इमिजिएट राईट ऑफ डी. आता डीच्या इमिजिएट राईटला आहे म्हणलं, मग डी इथे येणार आणि डीच्या इमिजिएट राईटला जी आहे मग डी इथे येणार. ठीक आहे, आय होप जे काही आहे हे तुम्हाला समजत असेल. ओके, तर नेक्स्ट बघा काय म्हणले, ओनली 3 पर्सन्स स्टँड बिटवीन डी अँड बी. आता डी आणि बी मध्ये फक्त 3 जण आहेत म्हणले, मग घ्या इथं 1 इथं 2 इथं 3. डायरेक्ट जर बसत असेल तर डायरेक्ट घ्यायचं, नाही जर बसला तर कंडिशन लिहून घ्यायचं. ओके, आता डी आणि बी मध्ये 3 जण आहेत, मग बी इथे येणार कारण 1 2 3. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. नेक्स्ट आहे, आताच आपण पाहिलं बी हू जे काही क्वेश्चन मार्क आहेत ते कोणाला येतात. ठीक आहे, जे नियरेस्ट आहे त्याला. ठीक आहे, नेक्स्ट आहे बी हू स्टँड्स टू इमिजिएट लेफ्ट ऑफ ई. आता जो काही बी आहे हा इमिजिएट लेफ्ट ऑफ ई चे आहे म्हणले, मग ई कुठे येणार हो? एक तर इथे येणार कारण याच्या इमिजिएट लेफ्टला बी असणार. ओके, आणि ई एकदा इथे येणार. ठीक आहे, ओके, असे आले. आता बघा, ऍज मेनी पर्सन्स टू द राईट ऑफ ई. ईच्या राईटला जेवढे आहेत इज सेम ऍज लेफ्ट ऑफ ए. आता ईच्या राईटला किती आहेत? 1 2. पहिल्या कंडिशनला 1 2. मग एच्या लेफ्टला किती असणार? 2 जण. ए इथे घेतलं. आता ईच्या राईटला किती आहेत हे घेण्यासाठी सेम आपल्याला दोन्हीकडे सेम पाहिजे ना, मग ईच्या लेफ्टला पाहिजे 1 2. मग उलट तिथं एच्या राईटला 2 जण पाहिजे. एच्या राईटला 2 जण आहेत का? ए कुठं येणार? कारण बघा ना 1 2 3 4 5.
ईच्या राईटला 5 जण आहेत, मग एच्या लेफ्टला 5 जण घेण्यासाठी कुठे येणार ए? तर बघा 1 2 3 4 5. मग ह्या जी काही डी आहे याच्या जागी आपल्याला ए घ्यावं लागेल या कंडिशननुसार. म्हणून पहिली जी कंडिशन आहे ही आपली रॉंग, सेकंड जी कंडिशन आहे हे आपली बरोबर राहणार. त्याचा आन्सर मग बघा सॉल्व्ह करा पुढं. ए हु स्टँड ऍडजस्टंट टू सी, ए जो आहे हा ऍडजस्टंट टू सी आहे म्हणून सी इथं आला. नेक्स्ट आहे एच डज नॉट स्टँड एनी एक्स्ट्रीम एंड ऑफ द रो. मग एच इथे येणार आहे का बाबा? एच ला उरली काय इथे येणार आहे का नाही? म्हणून एच इथे येणार. ठीक आहे, एच इथे येणार नव्हता. ठीक, उरलं काय? आय थिंक एफ उरला असेल. ठीक आहे, म्हणून उरलेला एफ जो आहे हा इथं. सो दिस इज द आन्सर. डी जी ए सी बी ई एच आणि एफ. आय होप तुम्हाला जे काही पझल्स आहेत समजत असतील. आणि तुम्हाला सांगू, आरआरबी क्लर्क म्हणा, एसबीआय क्लर्क म्हणा किंवा आरआरबी पीओ म्हणा, आयबीपीएस क्लर्क म्हणा, हे जे काही क्लरिकल एक्झाम्स आहेत, इव्हन आरबीआय असिस्टंट याच्या लेवलच्या वर तुमचे काही क्वेश्चन जाणार नाहीत. जर तुमची लेवल वाढली तर ते मग इधर आयबीपीएस पीओ और एसबीआय पीओ या दोनच एक्झामला वाढणार आहेत. सो काही टेन्शन घेऊ नका, या लेवलचे तुम्हाला क्वेश्चन बघायला भेटतील तिथं. ठीक आहे, नेक्स्ट आहे जे काय आहे डायरेक्शन सेन्स आहे. ओके, मग बघा सुरू करायचं आपण. काय डायरेक्शन सेन्स मध्ये जे दिलं ते हे करायचं, सॉल्व्ह करायचं, काय प्रॉब्लेम नाही. जो काही पॉइंट ए इज अ 10 मीटर ईस्ट ऑफ बी. आता या डायरेक्शन सेन्सचं तुम्हाला सांगितलेलं होतं की हे आपण असं काढून घेतो, म्हणजे इकडे ईस्ट येणार ऑलवेज अकॉर्डिंग टू जिओग्राफी, ईस्ट वेस्ट, हे वर हे नॉर्थ आणि हे खाली साऊथ. हे आपण जे पहिल्या ह्याचे काही लेक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. ओके, आणि हो तुमचं जे काही मेन्सचं जे काही आलेलं आहे ते पण आपण घेणार आहे. फक्त थोडं वेळ द्या, ते पण आपण सुरू करणार आहे. म्हणजे तुमचं पॅरलल मेन्स आणि प्रीचं चालू असणार आहे. फक्त कसं असणार की थोडं गॅप पडेल. प्रीला एक दिवस आपण मेन्सचं घेऊ, एक दिवस प्रीचं घेऊ. ठीक आहे, तर बघा काय म्हटलंय, ए इज 10 मीटर ईस्ट ऑफ बी. ए हा जो काही आहे बीच्या ईस्टला आहे म्हणले, मग बी ला इथे घेऊ आपण, मग एला इकडे घेऊ 10 मीटर ईस्ट ऑफ बी. ठीक आहे, आपण मस्तपैकी असं चंदनमय तो हे घेतला. नेक्स्ट आहे बी विच इज 8 मीटर नॉर्थ ऑफ सी. बी जो आहे हा 8 मीटर नॉर्थ आहे म्हणले सीच्या, मग आपण बी ला इथे घेऊ असं, आणि हा जो काही आहे 8 मीटर आहे म्हणले सीच्या नॉर्थला. ओके, हे घेतलं आपण. नेक्स्ट आहे ई इज अ 5 मीटर वेस्ट ऑफ सी. सीच्या वेस्टला आहे म्हणले ई. ई इज अ 5 मीटर वेस्ट ऑफ सी. ठीक आहे, नेक्स्ट आहे एफ जो आहे 9 मीटर साऊथ ऑफ ई. ईच्या साऊथला म्हणजे खाली असणार आहे. ठीक आहे, 9 मीटर आहे, पण आपण इथं छोटस काढून घेऊ. 9 मीटर आहे. हा जो कोण आहे मग तो एफ. ठीक आहे, जी इज अ 15 मीटर ईस्ट ऑफ एफ. आता जी इज अ 15 मीटर ईस्ट ऑफ एफ. एफ ला आपण या साईडला घेऊ म्हणजे आपल्याला सोपं जाईल. ठीक, एफ इथे घेतला. आता जो काही जी आहे हा 15 मीटर आहे म्हणले, मग 15 मीटर कुठे येणार हो? 15 हे 15 आहे का 5 आहे? 5 आहे, सॉरी इथे एक झालंय. ठीक आहे, आता 15 मीटर म्हटल्यानंतर काय येणार? काय झालं सॉरी, हा त्या ह्याच्यावर क्लिक होत आहे. आता 15 मीटर म्हटल्यानंतर हे जे काही 5 हे आणि हे 10. ठीक आहे, मग याचं हे पॅरलल होणार. हे जे काही आहे हे 10 मीटर, हे 5 मीटर आणि हे जे काही आहे हे 9 मीटर आहे. मग इकडे येणार जी. सो दिस इज द सोल्युशन ऑफ डायरेक्शन सेन्स. याच्यावर काय क्वेश्चन विचारला जातो? सो व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन ए आणि जी. आता ए आणि जी चा डिस्टन्स घेण्यासाठी ते डायरेक्ट आहे. ए जो आहे हा ऑलरेडी जीच्या पॅरलला आहे, कारण हे 10 आणि हे 15 मीटर. ए आणि जी हे नॉर्थ किंवा साऊथला एकमेकाचे आहेत, म्हणून त्यांचा डिस्टन्स काय झाला तर हे जे काही 8 मीटर आहे प्लस हे 9 मीटर, 9 8 17 मीटर. सो दिस इज द आन्सर. ओके, असे क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला. मग सांगितलं जातं की बाबा बी आणि जी चं डिस्टन्स काय. सो बी आणि जी चं डिस्टन्स काढण्यासाठी कसं काढायचं माहितीये का? हे 17, 9 8 17, हे 17 आणि हे 10 100. मग हे 17 म्हटलं तर 289 आणि हे 10 चा स्क्वेअर म्हणजे 100. ठीक आहे, मग या दोघांचा डिफरन्स घेतला ना तर त्याचं जे काही रूट येईल तो जो असतो स्क्वेअर रूट येईल, तो जो असतो यांचा
जे काही यांच्या दोघांमधलं डिस्टन्स आहे ते पायथागोरस थेरम लावायचा. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, नेक्स्ट आहे बघा, पझल आहे 8 पर्सन सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल. तुम्ही सॉल्व्ह करा पहिल्यांदा. मित्र आहे तिकडं. ठीक आहे, तर बघा काय म्हणलंय, आय होप सॉल्व्ह केला असाल तुम्ही. तर काय म्हणलंय, ए टू आय पर्यंत 8 जण आहेत म्हणले सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल फेसिंग सेंटर. 8 जण आहेत, सर्क्युलर टेबलला बसलेत, सेंटरला फेस करत. सिंपल, याच्यापेक्षा जास्त डोकं नाही लावायचं, मग तेच सॉल्व्ह करायचं. 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. ठीक, ओके. आपण 1 2 3 हे 4 हे 5 हे 6 हे 7 आणि हे 8 जण आहेत आणि सेंटरला फेस करतायत. फक्त लक्षात ठेवायचं की सेंटरला फेस करतायत का आउटसाइडला फेस करताय. ओके, हा, तर बघा सुरू करू. काय म्हणलंय, आय सिट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ ई. आता ईच्या थर्ड टू द लेफ्ट आहे, मग डायरेक्ट घेऊन टाकायचं. ईच्या थर्ड टू द लेफ्टला आय आहे म्हणल्यावर ईच्या थर्ड टू द लेफ्ट, फर्स्ट सेकंड अँड थर्ड आय इथे येणार. आय इकडे काय आला, कारण ते जे काय आहे हे सेंटरला फेस करते, मग त्याच्या जे सेंटरला आहे त्याच्या लेफ्ट साईडला थर्ड टू द लेफ्टला ई येणार. ओके, सॉरी आय येणार. मग इथे ई जर ई घेतलं तर त्याच्या थर्ड टू द लेफ्ट म्हणजे दोघ जण असणार, 2 जण असणार त्या दोघांमध्ये. ठीक आहे, तर नेक्स्ट आहे 1 पर्सन सीट बिटवीन ई अँड बी. आता ई आणि बी मध्ये 1 जण आहे म्हणले. आता ई आणि बी मग इकडे पण येणार. बी जो आहे हा इथं पण येऊ शकतो, और बी जो आहे हा इथं पण येऊ शकतो. असू द्या, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट आहे ए सीट सेकंड टू द राईट ऑफ सी. सीच्या सेकंड टू द राईटला ए आहे. सीच्या सेकंड टू द राईटला ए आहे म्हणले. ठीक आहे, आपण लिहून घेतलं, म्हणजे ते डायरेक्ट बसणार नाही तिथं, सो त्याच्यामुळे ते घेतलं आपण. आणि इधर 2-3 कंडिशन होऊ शकतात. नेक्स्ट आहे नीदर ए नॉर सी. इथं बघा, नीदर ए नॉर सी ऍडजेसंट टू बी. ओके, आता जो काही ए और सी आहे हा बीचा नेबर नाही म्हणलंय, मग इथं बीचा नेबर नाही म्हणजे ऍडजेसंट. ठीक आहे, आता बघा, आता सीच्या सेकंड टू द राईटला तर ए आहे. ओके, मग सी आणि ए कुठे बसू शकतात, जिथं बी नाही त्यांच्या ऍडजेसंट तिथं. मग या याच्यानुसार एक कंडिशन कमी होणार आपली. बघा इथं आता बी इथं आहे, मग सी आणि ए इथे येऊ शकतो का, नाही. म्हणून सी इथे येणार, ए इथे येणार, कारण सीच्या सेकंड टू द राईटला ए इथे येऊ शकला असता, पण तिथं काय दिले, ए आणि सी बोथ बीचे नेबर नाहीत म्हणले. आता सेकंड कंडिशन मध्ये बघा, सी आणि ए, इथं सी आणि ए येऊ शकतो का, नाही, ऑब्व्हियसली नाही. मग सी आणि एला सीच्या सेकंड टू द राईटला ए इथे येऊ शकतो, और सी इथे येऊ शकतो, और ए इथे येऊ शकतो. म्हणून 2 कंडिशन होतात, सो त्याला बघायचं पण नाही. मग पहिल्या ह्याच्यातून हे झालं, जरी इकडं नाही झालं तरी इकडं बघायचं आहे आपल्याला. ओके, नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन सी अँड ई. द नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन सी अँड ई इज सेम ॲज ई अँड एच. आता सी आणि ई आणि एच मध्ये सेम पाहिजे. आता सी आणि ई मध्ये घेण्यासाठी आता बघा, सी आणि ई मध्ये 3 जण आहेत, मग आता ई आणि एच मध्ये पण 3 जण घ्यावं लागेल, मग तिथे बसणार आहे का, म्हणून पहिली जी कंडिशन आहे दिस इज रॉंग. सो आपल्याला परत जे काही सी आणि ए ची कंडिशन आहे त्याला जागी करावं लागेल. सो बघा, आपण ते सी आणि ए ची कंडिशन झाली, इथं कंडिशन लिहू, सी अँड ई इज इक्वल टू ई अँड एच, म्हणजे सेम ई आणि एच मध्ये तेवढेच पाहिजे. ठीक आहे, ही कंडिशन लिहिली. आता जो काही डी सिट सेकंड टू द लेफ्ट ऑफ एफ. आता जो काही डी आहे हा सेकंड टू द लेफ्ट आहे एफच्या. तुम्हाला डायरेक्टली इथं म्हणजे क्वेश्चन ह्याच्यामध्ये सेम लेवलचं तुम्हाला पझल भेटणार आहे, सो टेन्शन घ्यायचं नाही. फक्त तुम्हाला डायरेक्ट याचा आन्सर म्हणजे नको द्यायला म्हणून थोड्याफार लाईनी इंटरचेंज केलेत. ओके, तर बघा, आता सीच्या सेकंड टू राईटला ए आहे, मग सी आणि ए कुठं कुठं येऊ शकतो, बघा सी आणि ए कुठं कुठं येऊ शकतो, यायला आपण इकडे येऊ. ठीक आहे, आयला इथे घेतलं. ओके, आता नेक्स्ट बघा, आता सी आणि ए, आता समजा इथे घेतलं सी आणि सीच्या सेकंड टू द राईटला ई. आता सी आणि ई मध्ये कोणच नाही, मग ई आणि एच मध्ये कोण असणार आहे का, नाही, म्हणून इथे एच घेतला आपण. आता एफ जो आहे, जो डी आहे हा एफच्या सेकंड टू द लेफ्टला आहे, मग डी ला इथे घेतलं, डी ला इथे घेतलं आणि एफ ला इथे घेतलं. सो दिस इज द सॉल्युशन. आता सी आणि ए, जर सी आणि ए इथे घेतला असता तर काय रॉंग झालं असतं, कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे,
दिस इज द आन्सर EHBIFADC. ओके. सो नेक्स्ट 8 पर्सन्स आहेत म्हणले वर्किंग इन अ डिफरंट डेझिग्नेशन. ओके. बघा सॉल्व्ह करा आणि सांगा. ठीक आहे. तर बघा 8 पर्सन्स आहेत म्हणले डेझिग्नेशनचं पझल आहे. ओके. मग काय 8 पर्सन्स A to H आर वर्किंग इन डिफरंट डेझिग्नेशन्स. सगळ्यात मोठा काय म्हणलंय जनरल मॅनेजर. GM इज सिनियर मोस्ट. ओके. जनरल मॅनेजर परत जनरल डेप्युटी जनरल मॅनेजर सॉरी असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणजे जनरल मॅनेजरच आहे. असिस्टंट डेप्युटी मॅनेजर असिस्टंट मॅनेजर. ओके. अशा पद्धत आहेत पद आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे हायरार्की बघायचं की हायरार्की ऑफ डेझिग्नेशन इज गिवन इन डिक्रीजिंग ऑर्डर. म्हणजे जो काही फर्स्ट वाला आहे तो म्हणजे सगळ्यात सिनियर आहे. ओके. यांच्यानुसार. ठीक. अँड जे काही डेझिग्नेशन ऑफ क्लर्क आहेत इज ज्युनियर मोस्ट डेझिग्नेशन. ठीक आहे. आपण तसंच घेऊ. मग आपण पहिल्यांदा काय आहे GM आहे जनरल मॅनेजर. ओके. GM असतात. देन असतात डेप्युटी GM. हे तुम्हाला जे काही बँकेत आलात ना तुम्ही सर्व ह्या डेझिग्नेशन थ्रू तुम्हाला जायचं आहे. DGM. नेक्स्ट चेअरमन वगैरे असतात. मग सो दॅट इज अ डिफरंट पार्ट. ओके. DGM झाले. AGM असिस्टंट जनरल. पुन्हा आहेत मॅनेजर पुन्हा आहेत असिस्टंट मॅनेजर. असिस्टंट मॅनेजर कोण नसून तुम्ही जे काय RRB PO म्हणून जाता दॅट इज असिस्टंट मॅनेजर. ओके. RRB PO म्हणा SBI PO म्हणा पुन्हा IBPS PO म्हणा हे जे काही आहेत हे असिस्टंट मॅनेजर्स आहेत. ओके. देन आहे सेक्शन ऑफिसर SO सेक्शन ऑफिसर. ठीक आहे. मॅनेजर झाले असिस्टंट मॅनेजर झाले SO झाले. कॅशियर आहेत. कॅशियर इज नन अदर दॅन काय कोणी नसून क्लर्कच असतात. ठीक आहे. म्हणजे क्लर्कचं जे प्रमोशन होतं हे कॅशियर होतं. ओके. देन आहे क्लर्क. ओके. लास्ट वन इज क्लर्क. ठीक आहे. हा आता बघा इथं GM फर्स्ट वाकडं का होतंय हे. ठीक आहे. बरोबर. ओके. तुम्ही 2 असिस्टंट जनरल मॅनेजर. देन आहेत मॅनेजर. देन आहेत AM असिस्टंट मॅनेजर स्पेशल ऑफिसर कॅशियर अँड क्लर्क. ठीक. तर बघा काय म्हटलंय कसं आहे द हायरार्की इथं F इज ज्युनियर टू H. आता जो काही F आहे F इज ज्युनियर टू H असं आहे म्हटलं. ठीक आहे. असू द्या. ओनली 5 पर्सन्स आर डेझिग्नेटेड बिटवीन D and G. आता बिटवीन शब्द आलाय. बिटवीन म्हटल्यानंतर तुम्हाला जेवढे काही माणसं दिलेले आहेत तेवढे त्या दोघांमध्ये घेणं गरजेचं आहे. मग तेवढं घेऊन टाकायचं. जो काही D आणि G मध्ये आहेत हे 5 जण आहेत. D आणि G मध्ये असं घेऊन टाकायचं. नेक्स्ट आहे सेक्शन ऑफिसर इज सिनियर टू G. म्हणजेच जी आता सिंपल सेक्शन ऑफिसर इज सिनियर टू G याचा मतलब काय. जो काही G आहे हा इधर कॅशियर और क्लर्क आहे. मग डायरेक्टली घ्यायचं G जो आहे हा कॅशियर और क्लर्क आहे. याचा म्हणजे डायरेक्ट आपण काय घेतलं त्यांना डायरेक्ट तुम्हाला दिलं असतं जे काही G आहे इज लोअर दॅन सेक्शन ऑफिसर असं देण्याच्या ऐवजी त्यांनी असं दिले की सेक्शनल ऑफिसर जे आहेत इज सिनियर टू G म्हणलंय. सिनियर टू G याचा मतलब G हे सेक्शनल ऑफिसर असणार आहेत का नाही ते त्यांच्या खालीच असणार आहेत. ओके. आणि इथं आपल्या कंडिशननुसार D आणि G मध्ये 5 जण आहेत. सो ते घ्यायचं 1 2 3 3 4 आणि 5. सो D इथे येणार आणि एकदा D इथे येणार कारण 1 2 3 3 4 5. ओके. ही कंडिशन झाली. नेक्स्ट बघा ओनली 3 पर्सन्स आर डेझिग्नेटेड बिटवीन A आणि F. तुम्हाला आता सांगितलं बिटवीन म्हणल्यानंतर जेवढे दिले तेवढे घ्यायचं. ओके. अवे बाय टू हे जर असे शब्द असतील तर त्यांच्यामधून एक मायनस करून घ्यायचं. ओके. आता A आणि F मध्ये 3 जण आहेत म्हणले मग A आणि F मध्ये 3 जण घ्यायचं. 1 2 3. ठीक आहे. समजलं. हा आता बघा नेक्स्ट आहे B इज इमिजिएटली ज्युनियर टू H. B जो आहे हा H च्या इमिजिएट ज्युनियर आहे. ओके. असू द्या. ठीक आहे. B जो आहे हा H च्या इमिजिएट ज्युनियर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे मोर दॅन 2 पर्सन्स आर सिनियर टू B.
जो काही बी आहे बीच्या वर मोर दॅन 2 आहेत, बीच्या वर मोर दॅन 2, ठीक आहे, बीच्या वर जे आहेत हे मोर दॅन 2 आहेत, ठीक आहे, 2+, ओके. नेक्स्ट आहे डी इज सिनियर टू सी. डी जो आहे हा सीचा सिनियर आहे, ठीक आहे, इमिजिएट आहे, कसा आहे ते दिलं नाही त्यांनी, ठीक आहे, आपल्याला घ्यायचं. सी हु इज सिनियर टू ई. सी जो आहे हा ई पेक्षा मोठा आहे म्हणलंय. सी जो आहे हा ई पेक्षा मोठा आहे, म्हणून असं येणार ती. एफ इज सिनियर टू ऍटलिस्ट 3 डेझिग्नेशन्स. एफ जो आहे सी इथं खाली काय, मग ह्याच्या खाली येणार ऍटलिस्ट 3. एफ इज सिनियर टू ऍटलिस्ट 3 पर्सन्स म्हणजे एफ जो आहे एफच्या खाली कमीत कमी 3 जण येणार, ओके. हे घेतलं आपण. ए इज नॉट डेझिग्नेटेड ऍज क्लर्क, म्हणजे ए हा क्लर्क नाही, ए हा क्लर्क नाही. मग आपण ह्या एफ इज ऍटलिस्ट 3 याच्यानुसार घेऊ, येते का बघू. एफला जर ऍटलिस्ट 3 घेतलं समजा, ओके, समजा इथं जर घेतलं एफला, इथं जर घेतलं तर ए कुठे, ए आणि एफ मध्ये 3 जण आहेत, मग ए आणि एफ मध्ये 3 जण घेण्यासाठी कुठे येणार, 1 2 3. ए इथं वर येणार का डीच्या जागी, नाही, म्हणून एफ इथे येणार नाही, एम पहिल्या कंडिशन नुसार, ओके. मग सेकंड कंडिशन बघा, समजा एफ जर इथे घेतलं, एफ जर इथे घेतलं तर 1 2 3, ए खाली येणार क्लरिकल जागी, मग ए तिथे येऊ शकतो का अकॉर्डिंग टू कंडिशन, नाही, म्हणून ही पण झाली, म्हणजे एम झाला मॅनेजर झाले. एफ समजा इथे घेतलं, असिस्टंट जनरल मॅनेजर, सो 1 2 3 इथं जी आहे ऑलरेडी, ए येऊ शकतो का, नाही, म्हणून एफला एकच जागा उरली, एकच, म्हणून एफ इथे येणार आणि 1 2 3 ए इथे येणार, ठीक आहे. हे सॉल्व्ह झालं ए आणि एफ चे याच्यानुसार, ओके. आता नेक्स्ट बघा, एच आणि बी, एच जो आहे हा, एच आणि नेक्स्ट कंडिशन हे आपलं रॉंग झालं, कशावरून, कारण इथं म्हणलंय जो काही एफ आहे एफ इज ज्युनियर टू एच म्हणले, मग एच वर येणार का एफच्या कुठं, नाही, म्हणून जे काही आपली कंडिशन आहे हे पहिली कंडिशन रॉंग. आता सेकंड कंडिशन मध्ये बघा, आता सेकंड कंडिशन नुसार एफ आणि एच बघा, आता एफ ला समजा असिस्टंट मॅनेजर घेतलं, कारण 1 2 3 एफच्या खाली ऍटलिस्ट 3 जण आहेत, आपण 3 जणच घेऊ. मग नेक्स्ट आहे एफ आणि ए मध्ये 3 जण आहेत, मग एफ आणि ए मध्ये 3 जण घेण्यासाठी खाली तरी येऊ शकत नाही, मग ए वर येणार 1 2 3. समजा जर एला इथे घेतलं, आता एच एफच्या खाली पण आहे, म्हणजे एफ जो आहे एचच्या खाली पण आहे म्हटलंय, मग एच जो आहे ऑलरेडी एफच्या वर पाहिजे. मग समजा एच इथे घेतला, समजा एच जर इथे घेतला तर एचच्या इमिजिएट खाली बी येणार आहे का, हो नाही, म्हणून एच इथे येणार, एच हा इथे येणार, बी इथे येणार. सो ही एच आणि एफ ची कंडिशन झाली, ही एच बी ची कंडिशन झाली. बीच्या खाली ऍटलिस्ट 2 पर्सन आहे का, आहेत ऑलरेडी 4 जण आहेत, ओके. मग आता ईच्या वर सी आणि सीच्या वर डी, मग इथे येणार सी, इथे येणार ई, ठीक आहे. सो दिस इज द सॉल्युशन, ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. सो जे काही डेझिग्नेशन बेस्ड पझल आहे ते सॉल्व्ह कसं करायचं. सो दिस इज द लास्ट पझल ऑफ टुडे सेशन. टुडे इज 8th डे ऑफ आवर सेशन, ओके. 8वा दिवस होता आजचा, आणि तुम्हाला हे जे काही सिरीज आहे त्याचा फायदा होत असेल, ओके. आणि याचा फायदा होत असेल तुम्हाला जर याच्यापासून जे काही एक्झाम रिलेटेड गोष्टी आहेत त्याचा म्हणजे वाटत असेल की एक्झाम रिलेटेड आहेत, तर तुम्ही फॉलो करू शकता, आणि फॉलो करा, तुम्हाला सांगतोय फॉलो करा. तुम्हाला याचा फायदा जे काही तुमचे एक्झाम येतील, आरआरबी क्लर्क म्हणा, पीओ म्हणा, ठीक आहे, किंवा एसबीआय क्लर्क पीओ, एसबीआय पीओ हे एक्झाम येतील तेव्हा तुम्हाला याचा फायदा जाणून येईल, कारण आता कोणती एक्झामच नाही. सो त्याचा फायदा नुकसान हे तुम्हाला कळणार नाही, आणि ह्याचा फायदा तुम्हाला एक्झाम आल्याशिवाय कळणार नाही. सो तुम्ही फॉलो करा. एक्झाम आल्यानंतर तुम्ही स्वतः म्हणसाल ठीक आहे या सिरीजचा आम्हाला फायदा झाला, ओके. सो दिस इज आवर 8th डे एंड, ठीक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.